तर पुढे सूरज चव्हाणांच्या अटकेवरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्त्र टाकले। चव्हाणांना ज्या प्रकरणात अटक करण्यात आली त्या प्रकरणातील कंपनीचे मालक शिंदेंसोबत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी गेल्या आठवड्यात ईडीनं सूरज चव्हाण यांना अटक केली। चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात। चव्हाण यांची अटक आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय आणि त्यामुळेच या अटकेवरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही। आदित्य ठाकरेंनी नाशिक दौऱ्यात सत्ताधारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवर टीका केली आहे। कोणाला अमोल कीर्तिकर आहेत, सूरज चव्हाण आपण पाहत असाल, हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात, पण जे मालक आहेत संजय माशेलकर ते मिंदी गटात आहेत। मग त्यांना कोण विचारणार? त्यांना ईडी विचारणार आहे की नाही, अटक करणार आहे की नाही, की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे? आम्ही आता न्यायदेवतेकडे न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे, नाही तर आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल। महाविकास आघाडीच्या सत्तेत खिचडी घोटाळा चांगलाच गाजला होता। कोविड काळात गरीब आणि स्थलांतरितांसाठी मुंबई महापालिकेनं खिचडीची व्यवस्था केली होती। खिचडी वाटप कंत्राट ठराविक ठेकेदाराला देण्यासाठी सूरज चव्हाण यांनी राजकीय वजन वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता। तसंच 250 ग्रॅम खिचडी वाटपाचं कंत्राट असताना प्रत्यक्षात 125 ग्रॅम खिचडी देण्यात आल्याचा आरोपही झाला होता। या कंत्राटात 6.37 कोटींची अनियमितता असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। आता या प्रकरणातील अन्य व्यक्तींच्या कथित सहभागावर आदित्य ठाकरेंनी बोट ठेवलंय, तर सत्ताधाऱ्यांनी त्याचं खंडन केलंय। की सूरज चव्हाण यांचे मालक कोण याची पूर्ण माहिती महाराष्ट्राच्या जनतेला आहे। त्यांनी कशाला सांगितलं पाहिजे? मालकांनी जर असं स्टेटमेंट करायला लागलं तर कसं होईल सांगा? सूरज चव्हाण हे गेल्या अनेक वर्षापासून आदित्य ठाकरेंसोबत राजकारणात सक्रिय आहेत। महाविकास आघाडीच्या सत्तेत आदित्य ठाकरे मंत्री असताना सूरज चव्हाणांचा मंत्रालयात वावर होता। मात्र राज्यात सत्तांतरानंतर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।